लांब लांब या ठिकाणी देवाने तुम्हाला घेऊन आलेला आहे. जरा वचनाकडे आपण लक्ष देऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. सगळ्यांनी 2 मिनिटं आपण सगळेजण उठून उभे राहूया. उठून उभे राहू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद ईश्वर. हालेलुया. प्रेज द युअर मायटी नेम. मोकळा श्वास घ्या. घ्या मोकळा श्वास. घ्यायचा आणि सोडायचा. घ्यायचा आणि सोडायचा. मोकळा श्वास घ्यायचा, सोडायचा. बोला हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमेन. आपण बसूया, खाली बसूया. प्रेज द लॉर्ड. सैतान आपल्यामध्ये आळस घालतो की आपण देवाचा वचन ऐकले नाही पाहिजे, आपला उद्धार नाही झाला पाहिजे, आपला तारण नाही झाला पाहिजे. हे सैतानाची इच्छा असते देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो, हे सियोन कन्ये, आपल्या गळ्यातले बंधन तोड, आपल्या अंगावरती धूळ झटक. हालेलुया. कम आउट. आज देवप्रियांना प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव गर्दी घोळक्यामध्ये नाहीये. जरा माझा सांगण्याचा शब्द लक्षात घ्या. प्रभूने 99 मेंढर सोडून दिलेले प्रभूने, आणि खोटच प्रभू एका मेंढराच्या शोधामध्ये प्रभू गेला जंगलामध्ये. हालेलुया. वचनामध्ये लिहिलेलं जे 99 मेंढर जे हरवले नव्हते त्याच्यापेक्षा एक जो हरवला होता प्रेज द लॉर्ड, त्या हरवलेल्या मेंढराच्या शोधामध्ये देव होता. हालेलुया. आज माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, देव गर्दी घोळक्यामध्ये नाही. The Lord is not there in the multitude, but the Lord is there in the solitude. हालेलुया. देव खरपातीने गर्दीमध्ये नाही, तर देव त्याच्या शिष्यांमध्ये आहे. कुठे आहे देव? शिष्यांमध्ये. हालेलुया. तुम्ही बायबल मध्ये वाचा. देव गर्दी घोळक्या बरोबर तो खायचा, बसायचा, उठायचा, फिरायचा देवाच्या प्रिय लेकरांनो, परंतु तो एकांतामध्ये देवाच्या प्रिय लेकरांनो आपल्या शिष्यांबरोबर तो राहायचा. हालेलुया. आज माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, काल खरपातीने प्रेज द लॉर्ड न्यूज अशी आली होती, 6 आणि 7 तारखेला वादळी पाऊस येणार आहे. आणि या वातावरणामुळे आम्ही खरपातीने प्रेज द लॉर्ड थोडंसं आमच्या मनामध्ये प्रेरणा प्रेज द लॉर्ड हालेलुया विचार आलं की जर पाऊस आला तर देवाच्या प्रिय लेकरांनो कसं होईल. पण देवाचे दास आपल्यामध्ये पास्टर साने म्हणत होते, आपण प्रार्थना करू, आणि आम्ही विश्वासाने पाऊल उचलला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नियोजन केलेलं आहे, आपण देवाच्या हातामध्ये सोपून देऊ. हालेलुया. आणि बघा देवाने आज काय कार्य केलेले. हालेलुया. वातावरण बघा, खरपातीने प्रेज द लॉर्ड देवाने होऊन दिलेलं आहे. हालेलुया. टाळ्या मारू आपण देवासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, नेहमी खरपातीने प्रेज द लॉर्ड एक गोष्ट लक्षात घ्या. प्रभूचं वचन सांगत आहे, देवाचा कार्य विश्वासाने होते. कसं होते? जो डर गया वो मर गया. हालेलुया. अपने को हिम्मत करने का है. हालेलुया. और जो हिम्मत करेगा खुदा उसके साथ खड़ा है. हालेलुया. प्रभू मोशेला म्हणतो, मोशे माझ्याजवळ काय प्रार्थना करत बसला? उठ, लोकांना सांग समुद्राच्या जवळ चालत जा. हालेलुया. आणि जेव्हा ते लोक चालत गेले, समुद्राने त्यांना वाट दिलेली आहे. हालेलुया. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण या जगामध्ये आलो, देव आपल्या बरोबर आहे. हालेलुया. हजारा वचनामध्ये मी थोडंसं तुमच्याशी बोलू इच्छितो. प्रियना प्रेज द लॉर्ड. मी जास्त काय वेळ घेणार नाही, मोजून 15 ते 20 मिनिटं मी बोलेल. प्रियना प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण वचन ऐकणं खूप महत्वाचं आहे. हालेलुया. आज जरा वचनामध्ये आज आपण जाऊ. आज आपण बायबलमध्ये राहाब वेश्याविषयी बघणार आहोत. कोणाविषयी? राहाब वेश्या. हालेलुया. बायबलमध्ये देवाच्या प्रिय लेकरांनो, जगामध्ये लोक एका वेश्याला प्रियना प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप दीनहीन आणि खरपातीने वाईट नजरेने बघत असतात देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया. पण देवाची दया, देवाची कृपा बघा देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया. ज्याला देव खरपात जगाने टाकून दिलं, ज्याला जगाने नाकारून दिलं, परमेश्वर त्या पाडलेल्या नाकारलेल्या पात्राला देव काय करत असतो? त्याच्या कामासाठी देव वापरत असतो. हालेलुया. बायबलमध्ये देवाच्या प्रिय लेकरांनो, राहाब नावाची वेश्या होती, जी यरीहो नगरामध्ये राहत होती देवाच्या प्रिय लेकरांनो. आणि त्या बाईविषयी बायबलमध्ये खूप मोठी साक्षी आज बायबलमध्ये आपण वाचत आहोत. आज ही गोष्ट प्रियना प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या निवडलेल्या मंडळीला दाखवत आहे. हालेलुया. देवाची मंडळी प्रियना प्रेज द लॉर्ड या जगामध्ये प्रियना प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती बदनाम असते, तिची निंदा होते, तिची नालस्ती होते, परंतु देव तिच्या बरोबर असतो. कोण असतो तिच्या बरोबर? कोण असतो? हालेलुया. तिची प्रियना प्रेज द लॉर्ड या जगामध्ये नालस्ती आहे, परंतु स्वर्गामध्ये तिचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये. हालेलुया.
ही गोष्ट फार विचित्र आहे. हे आपल्या डोक्याच्या विचाराच्या पलीकडे आहे. परमेश्वराचे डोळे एवढे पवित्र आहे की कोणत्याही अशुद्ध गोष्ट बघू शकत नाही. हालेलुया. स्वर्गामधले देवदूत जे देवासमोर उभे आहेत, त्या देवदूत देखील देवासमोर पवित्र नाही असं देवाचं वचन सांगत आहे. तो आपल्या भक्तांवरती देखील तो भरोसा टाकत नाही असंही वचन सांगत आहे. हालेलुया. मग आज एवढा पवित्र असणारा परमेश्वर या वेश्याविषयी देवाने एवढं का बोललेलं आहे? तर जाऊया वचनामध्ये बघूया. हिब्री करास याचा 11 अध्याय आणि त्याचा 31 वचन. हालेलुया. वचन वाचणारे जरा जवळ या. लवकर लवकर पाठापाठा वचन काढा. वाचायला प्रयत्न करा. तू जवळ ये भाऊ. जरा माईक घे आणि जवळ बस इकडे. कम. प्रेज द लॉर्ड. येस. थँक्यू जीसस. थँक्यू. हालेलुया. हा. राहाब कजबिनीने आमेन स्नेह भावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्या लोकांबरोबर तिचा नाश झालेला नाही. वचन सांगत आहे देवाच्या प्रिय लेकरांनो, अवज्ञा करणाऱ्या लोकांबरोबर तिचा नाश झालेला नाहीये. आज देवाच्या प्रिय लेकरांनो, आज जगाने आपल्याला टाकून दिलं, आपल्याला नाकारून दिला. लोक आपल्याला स्वीकारत नाही. लोक आपली निंदा करतात, नाराजगी करतात. परंतु देव म्हणतो, अहो भाराक्रांत जन हो, तुम्ही माझकडे या. हालेलुया. मी तुम्हाला विसावा देईन. तुमचे सर्व भार मी काढून टाकल. तुमच्या जीवनातले असले सर्व दुःख मी दूर करील. हालेलुया. ज्याला जगाने टाकून दिलं त्यालाच देवाने स्वीकारून घेतले. हालेलुया. देवाची नजर, देवाचा मन, देवाचा चित्त कोणी जाणलेला नाहीये देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया. बघा बरं वचन. हालेलुया. याकोबाची पत्रिकाचा 2 अध्याय 25 वचन. हालेलुया. याकोब 2 मध्ये 25. लवकर बघूया ब्रदर. तसेच राहाब वेश्या हिने देखील जासूद लोकांचा पाहुणचार केला आणि तिने दुसऱ्या वाटेने त्या हेर लोकांना लावून दिले. ह्या ती क्रियांनी नीतिमान ठरली किंवा नाही. हालेलुया. वचन म्हणत आहे, राहाब तिने विश्वासाने हेरांचा स्वीकार केला आणि तिने त्या हेरांना एका वाटेने तिने लावून दिलं, म्हणून ती कृतीने खरोखर नीतिमान ठरलेली आहे. आज जगामध्ये पुष्कळ ख्रिस्ती लोक आहेत, बायबल वाचतात, प्रार्थना करतात, उपास धरतात आणि लय सगळ्या गोष्टी करतात. त्यानं प्रेज द लॉर्ड. परंतु लोकांना दया दाखवता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही, प्रीती दाखवता येत नाही. भांडण केलं तर दाताला दात, मोठाला होट, तुझी माझी माझी तुझी भांडणं करत बसतात. हालेलुया. प्रेम दाखवत नाही. हालेलुया. देवाला खोटं यज्ञ नको, देवाला दया पाहिजे. काय पाहिजे देवाला? दया. हालेलुया. बघा वचन सांगत आहे, त्या राहाबेने प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती आपल्या कृतीने नीतिमान ठरली. कशाने नीतिमान ठरली? कृतीने. हालेलुया. आज तुम्ही कुठेही काही कसे असा, हालेलुया, जर देवाचं वचन पाळणारे असले, परमेश्वर तुमचा स्वीकार करू शकतो. हालेलुया. जर तुम्ही पश्चाताप केला, प्रभू येशूच्या नावाने विश्वासाने पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा घेतला, तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही राहा, प्रभू तुम्हाला उचलून स्वर्गात घेऊन जाणार. हालेलुया. ही देवाची वायदा आहे, देवाने दिलेलं वाग्दान आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. हालेलुया. बघा मत्तेचा 21 अध्याय 21 वचन 31 वचन. हालेलुया. आज प्रभू सांगत आहे, जगामध्ये लोक प्रिय प्रेज द लॉर्ड टाळ्या वाजवतात, प्रार्थना करतात, पण प्रभू म्हणतो, तुमच्या अगोदर वेश्या, गजबिनी, दारुडे, बेबिचारी लोक, तुम्ही हालेलुया हालेलुया म्हणत राहा, तुमच्या अगोदर ते लोक स्वर्गामध्ये निघून पण जात. वचन सांगत आहे. हालेलुया. बघा बरं, वाचा ब्रदर. या दोघातून आमेन ते म्हणाले दुसऱ्या मुलाने, आमेन, मी तुम्हाला खचित सांगतो, जकातदार व कसबिनी तुमच्या अगोदर काय होतात. हालेलुया. मग तुम्ही म्हणणार, प्रभू मी तुझ्या नावाने प्रभू साक्षी दिली, तुझ्या नावाने प्रार्थना केलं, तुझ्या नावाने एवढा दशांश दिलं, एवढा दान टाकलं, सगळं केलं. म्हणे बाबा शहाण्या बाजू, तू कोण आहे मी तुला ओळखत नाही. काय म्हणतो प्रभू, तू कोण आहे मी तुला ओळखत. हालेलुया. आज देवाचं वचन सांगत आहे, प्रिय प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर प्रिय प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
त्या खरोखरच प्रेस लॉर्ड चोर, डाकू, लुटेरू, बेबिचारी ते लोक देवाला स्वीकारून जातात. मला माहित आहे प्रभू येशू जेव्हा या जगामध्ये आला त्या काळातले चर्च मध्ये राहणारे लोक, शास्त्री परुषी लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही, परंतु व्याजाचा धंदा करणारे, पाप करणारे, कुकर्म करणारे आणि सर्व प्रकारचे वाईट गोष्टी करणाऱ्या लोकांनी येशूचा स्वीकार केला. हालेलुया. आणि ते येशू प्रभूच्या माग माग चालायला लागले. हालेलुया. आणि ते सर्व लोक, याजक लोक त्यांना म्हणायला लागले, तुझा गुरु पापी लोकांबरोबर खातो, पितो, उठतो, चालतो, बोलतो, तुझ्या गुरुला काही चांगलं वाटत नाही का? मग तेव्हा प्रभू म्हणतो, डॉक्टरची गरज कोणाला आहे? कोणाला आहे हो? जो एकदम ठणठणीत आहे, पोट असा वाढलेला आहे, एकदम असा तब्येत बिबत चांगली आहे, त्याला आहे का हो? नाही. कोणाला आहे? जो आजारी आहे. हालेलुया. ज्याला ताप येतो, ज्याचा डोकं दुखतो, ज्याचा पोट दुखतो, ज्याचा खरोखर शरीरामध्ये काही त्रास आहे, त्याला डॉक्टरची गरज आहे. हालेलुया. प्रभू म्हणतो, मी या जगामध्ये नीतिमान लोकांना बोलवण्यासाठी नाही, तर कशासाठी आलो? पापी लोकांना पश्चाताप करण्यासाठी. हालेलुया. आजचे सेवक लोक हेच विसरतात. देवाने खरोखर नीतिमान लोकांना बोलवण्यासाठी या जगामध्ये आलेला नाहीये. देव पापी लोकांना बोलवण्यासाठी आले. कोणाला बोलवण्यासाठी आलेले? पापी लोक. हालेलुया. पण आजची मंडळी आणि एवढा शिष्टाचाराने वागते, चालते, बोलते, एवढा शिष्टपणाने लोक वागतात. आमच्यासारखं पवित्र कोणीच नाही, आमच्यासारखा खरोखर बायबल वाचणारा कोणीच नाही. हे चल चल, लांब हो, लांब हो, मी पवित्र आहे, मी चर्चला जातो, मी प्रार्थना करतो, तू माझ्या जवळ येऊ नको, खेटू नको. हालेलुया. असे लोक देवाच्या नाकामध्ये धूर आहे. काय ते धूर? प्रभू म्हणते, मी त्यांना मी माझ्या तोंडातून मी फुकून टाकणार. हालेलुया. पण देवाची खरोखर करणी बघा. परमेश्वर जो कोणाला स्वीकारित असतो, जो त्याचे वचन मनापासून पाळीत असतो. हालेलुया. आज देवाने राहाब वेश्यावरती देवाने दया केली. हालेलुया. त्याचे 3 महत्वाचे कारण आहेत. जरा वचनामधून आपण ते बघून घेऊया. जरा जाऊया वचनामध्ये लवकर. हालेलुया. सगळ्यात पहिलं कारण असं आहे की राहाबाचे हृदय हे इस्रायलाच्या देवावर आणि त्याच्या महात्म्यावर लागले होते, म्हणून देवाने राहाबेचा स्वीकार देवाने केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज देव तुमच्यासाठी काय आहे? प्रेज द लॉर्ड. परवाच्या दिवशी एक ब्रदर प्रेज द लॉर्ड रस्त्यावर ट्रॅक वाटून देवाचं वचन तो सांगत होता जगाला, आणि भरपूर पब्लिक त्याचं वचन ऐकायला त्या ठिकाणी उभी होती. आणि वचन देता 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 देवाच्या प्रिय लेकरांनो, अनेक लोकांनी ते घेतलं आणि स्वीकारला निघून गेले. आणि त्या गर्दीमधून एक माणूस त्या ठिकाणी आला आणि त्याने खरोखर प्रेज लॉर्ड ते ट्रॅक घेतलं आणि तो खाली पडून त्यानं प्रेज लॉर्ड त्याने लोटांगण घातलं आणि मोठा हात वरती करत तो म्हटला, खरंच येशू प्रभू जगाचा तारणारा आहे. हालेलुया. त्याच्याशिवाय दुसरा कोणी परमेश्वर या जगामध्ये नाही. आणि बघितलं त्या माणसाच्या डोक्यावरती पट्टा बिट्टा सगळा टिळा बिळा लावलेला आणि भगवे कपडे घातलेले. आणि हा माणूस घाबरला, म्हटला हा काय करत आहे? मग त्याला धरून त्याला उचललं आणि तो म्हटला, बाबा तुला असं काय घडलं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तेव्हा तो माणूस म्हणतो, प्रेज द लॉर्ड, लांबून जेव्हा तुम्ही हे ट्रॅक वाटताना मला येशू प्रभूचं दर्शन घडलं. हालेलुया. मी ख्रिस्ताला बघितलं. हालेलुया. आणि त्याने खरोखर प्रेज द लॉर्ड ख्रिस्ताला बघितला बरोबर तुमच्या ठिकाणी येऊन मी लोटांगण घालावं. माझ्या देवाला ज्याला मी बघितलं त्या परमेश्वराला मी काय करावं मला सुचलं नाही, परंतु लोटांगण घालून त्याला मी नमस्कार करावा एवढाच माझ्या मनामध्ये आलं. हालेलुया. त्याने त्या देवाच्या सेवकाने त्याला वचन समजावलं आणि त्याला बप्तिस्मा दिला येशूच्या नावाने. हालेलुया. आज माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, परमेश्वराला कोणी ओळखलं आज? हालेलुया. अख्ख्या एरिहो नगरामध्ये ज्या गावामध्ये ते राहत होते कोणीही आपल्या देवाला ओळखलं नाही, फक्त त्या बाईने ओळखलं, इस्रायलाचा देव हाच देव आहे. हालेलुया. There is no other God apart from him. हालेलुया. त्यासाठी देवाला राहाबाचं हृदय आवडलं. सगळे लोक आपल्या गावाच्या त्या वेशीवरती त्यांनी भरोसा ठेवला आणि सर्व गाव फक्त आपल्या राजाच्या भरोश्यावर राहिले. नाही, कोणी आलं तर आमच्या गावाचा प्रेज वेश भक्कम आहे, कोणी राजा आम्हाला खोटं पायदळी करू शकत नाही. पण राहाबेला माहित होतं की आमची गावाची कूत इस्रायलाच्या देवापासून आम्हाला वाचू शकत नाही. हालेलुया. She had that fear in her heart. हालेलुया. आणि ते म्हटले, इस्रायलामध्ये जो देव आहे तो खरा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि त्या देवाला स्वीकार केलं तरच माझं घर वाचणार आहे. हे लोक जे त्याचा नाकार करतात
ते सगळ्यांचा नाश होईल, पण माझ्या घराचा मी नाश होऊ देणार नाही. मी येशूला देव म्हणून स्वीकारेल. हालेलुया. म्हणून राहाबेचा तारण झालं. बघा वचन, हालेलुया. यहोशुआचा पुस्तकाचा 2रा अध्याय 9 ते 11 वचनामध्ये लवकर वाचूया. हालेलुया. आणि त्यानं ती म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिलेला आहे, आम्हाला तुमची दहशत बसली आहे, देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने आमची घालन उडालेली आहे. आणि हे मला ठाऊक आहे, कारण तुम्ही मिसर देशामधून निघालात. तुमच्या समोर हा क्या बात है. हालेलुया. हा हा आमेन. हालेलुया. हा आमच्या काळजाचे काय झालेले आहे, पाणी पाणी झालेले आहे. आणि तुमच्या भीतीमुळे कोणा जीवात जीव राहिलेला नाही. तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात. क्या बात है. ये ताली मारेंगे हम प्रभु के लिए. हालेलुया. यीशु प्रभु को छोड़ दूसरा कोई खुदा है ही नहीं. मनोरचे लोक आपल्यामध्ये आलेले आहेत. खूप चांगलं देवाचं मीटिंग घडली होती हलोली पालघर मध्ये. आणि एवढं सुंदर त्या ठिकाणी खोपकास्टीनं पैसा अनेक लोकांनी बाप्तिस्मा पण घेतल्या. आणि बाप्तिस्मा नंतर सैतानाने जरा गडबड केली. नवऱ्याने खूप मारहाण केलं, परंतु बाई विश्वासामध्ये होती. आणि त्याच्या सर्व आप्तजनांनी म्हटलं, नाही, आम्ही जे करतो आम्ही खऱ्या परमेश्वराला ओळखलेले. काय केलेले? आम्ही खऱ्या परमेश्वराला ओळखलेला आहे. हालेलुया. खरा देव आम्हाला भेटलेला आहे. आम्हाला समजला आमचा देव कोण आहे. हालेलुया. राहाबेमध्ये जी विश्वास होते, आज तेच विश्वास आपल्यामध्ये पण आहे. हालेलुया. आम्ही जगाला घाबरलो नाही, आम्ही देवाला घाबरलो. हालेलुया. आणि देवाने असं काही कार्य केलं, हान मार करणारा नवऱ्याचा मन देखील बदललं देवाने. हालेलुया. प्रभू महान आहे. हालेलुया. देवाला काही अशक्य नाहीये, पण आपला देव किती महान आहे हे आपण ओळखून घ्यायचं आहे. हालेलुया. तू म्हटला खरोखर तिनं प्रेज लॉर्ड. हालेलुया. जगातले तुझे दुःख तुझ्या देवापेक्षा मोठे आहे, तुला देवाचं कार्य बघताच येणार नाही. हालेलुया. किती मोठा संकट येऊ दे, किती मोठे आजार येऊ दे, किती मोठे परिस्थिती येऊ दे, त्या परिस्थितीला म्हणायचं, माझा देव तुझ्यापेक्षा मोठा आहे. काय म्हणायचं? माझा देव तुझ्यापेक्षा काय आहे? मोठा आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. किती वादळ आले, किती वारा आले, पण त्या वादळ वाऱ्यासमोर उभं राहण्यासाठी आपल्याला काय आहे? ताकद आहे. हालेलुया. बघा वचन, निर्गमन याचा 34 अध्याय 7वं वचन. हालेलुया. थँक यू लॉर्ड. हालेलुया. वाचा ब्रदर. 34:7. आज राहाबेचा शब्द ऐकून सगळ्यांची मन त्या ठिकाणी प्रेरणा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. साक्षी तिने दिले देवाविषयी, आज तीच साक्षी तुमच्या माझ्या तोंडामध्ये पण असली पाहिजे. हालेलुया. हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध आणि पापाची क्षमा करणारा, अपराधी जणांची मुळीच गय न करणारा, असा तो वाढ वडिलांच्या दुष्टाई बद्दल आमेन, असा तो देव परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून राहाबेने प्रेरणा. प्रेज लॉर्ड. विश्वासाने येशू प्रभूचा स्वीकार केला. तिने इस्रायलाच्या देवाला खोटं तिने ओळखलं. त्या देवामध्ये ताकद आहे, त्या देवामध्ये सामर्थ्य आहे, आणि तो देव मला सर्व बरं करू शकतो. हालेलुया. मूर्तिजापूरमध्ये या, तुम्हाला मी दाखवतो देवाच्या प्रिय लेकरांनो. छातीचा कॅन्सर झालेली बाई, तिचा टेस्ट पॉझिटिव्ह आला. 3ऱ्या स्टेजमध्ये ते कॅन्सर निघून गेला म्हणून डॉक्टर बोलले, आणि डॉक्टर म्हटले ऑपरेशन करून सगळं ते स्तन काढून टाकावं लागेल. पण आम्ही विश्वासाने प्रार्थना केलं, जे काय होईल प्रभू सांभाळून घेईल. हालेलुया. ऑपरेशन केलं. डॉक्टर लोकांनी आतमध्ये गेले, जे खराब होतं तेवढं बाहेर काढलं, आणि बाकी आम्ही ब्लड टेस्ट करून आम्ही बघू असंच त्यांनी सांगितलं. ऑपरेशन केलं, गाठ काढून टाकली, केमोथेरपी दिलं, हे दिलं, सगळं काही केलं देवाच्या प्रिय लेकरांनो. आणि त्याच्यानंतर त्यांनी परत ब्लड टेस्ट करून त्यांनी बघितलं, आणि परत त्यांनी पेट स्कॅन सगळं काढला. सगळं काही रिपोर्ट त्या ठिकाणी नॉर्मल आले देवाच्या प्रिय लेकरांनो. गॉड हील दॅट लेडी. हालेलुया. आज एक जिवंत साक्षी म्हणून ती बहीण आज त्यांना प्रेज लॉर्ड. हालेलुया. तिचा त्या ट्रीटमेंट होऊन आज वर्षाच्या वरती झालेल्या देवाच्या प्रिय लेकरांनो. दरवेळी डॉक्टर तिला चेक करतात आणि तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात. हालेलुया.
एक मोठी साक्ष आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. जेव्हा तुम्ही आपल्या परिस्थितीपेक्षा आपल्या देवाला जास्त मोठं मानणार, परमेश्वर तुमच्यासाठी वाट काढून दाखवणार. हालेलुया. वचन सांगत आहे, हे डोंगरा तू यरुबाबेला समोर काय आहेस, तू सपाट होऊन जाशील. काय होऊन जाशील? सपाट होऊन जाशील. हालेलुया. कारण की जेव्हा आपल्या देवाला आपण ओळखू, परमेश्वर आपल्यासाठी वाट काढतो. जरा बघा इर्मिया 9:23. हालेलुया. बघूया लवकर, वेळ न घालवता. इर्मिया 9:23. हालेलुया. धन्यवाद येशूला. हालेलुया. वाचा ब्रदर लवकर. येस. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. येस. आमेन. हा 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 हा. क्या बात है. हालेलुया. आज हम डॉक्टर है, आज हमारे पास पैसा है, दौलत है, गाड़ी है, बंगला है, घोड़ा है, सब कुछ है, मगर तेरे मौत के टाइम पे सब चीज तेरे साथ नहीं आने वाला है. हालेलुया. आज देवाच्या प्रिय लेकरांनो, आज आपला अभिमान कशाचा बाळगायचा आहे? आपल्या ज्ञानाचा नाही, आपल्या बळाचा नाही, आपल्या पैशाचा नाही, आपल्या रुतब्याचा नाही. अभिमान बाळगायचा तर केवळ येशू प्रभू विषयी. हालेलुया. मी देवाला ओळखतो, सत्य परमेश्वराला मला माहित आहे. हे ज्याला माहित असेल त्याने त्याच्यामध्ये घमंड करायचं आहे. हालेलुया. देव हाच परमेश्वर आहे, येशू हाच देव आहे. हालेलुया. हे ज्याला कळाला तोच प्रिय प्रेज लॉर्ड काय आहे? खूप श्रीमंत मनुष्य आहे. हालेलुया. जरा आता बघा, दुसरी गोष्ट आहे राहावे विषयी प्रिय प्रेज लॉर्ड. राहावेचं हृदय देवाच्या लोकांना मदत करण्याची होती की तिला चांगला मोबदला मिळेल. हालेलुया. त्या बाईने एकच ठरवलं होतं, आज मी जर देवाच्या लेकरांना मदत केलं, उद्या देव माझ्या मदतीला येणार. हालेलुया. देवाच्या लेकरांना मदत करणं म्हणजे स्वतः देवाला मदत करणे होय. हालेलुया. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाचे लेकरं जे तुमच्या दारी येतात, तुम्हाला दिवस आणि रात्र तुमच्यासाठी उपवास करतात, प्रार्थना करतात आणि आपला जीव झिजवतात की तुमच्या जीवनामध्ये कार्य होण्यासाठी. हालेलुया. आज हे सर्व कार्य करणारे देवाच्या लेकरांना जेव्हा आपण मदत करतो, आपण देवाला मदत केल्यासारखं आहे. कोणाला मदत केल्यासारखं आहे? राहाबाने ओळखलं, मी ह्या लोकांना मदत करत नाही, तर ह्या लोकांबरोबर असलेल्या देवाला मी मदत करतो. हालेलुया. बघा वचन यहोशुआचा 2 अध्याय 12 वचन. हालेलुया. यहोशुआ 2:12 वाचा ब्रदर. मी तुमच्यावर दया केलेली आहे म्हणून माझ्या समोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू. आमेन. हालेलुया. राहाबेला कळून आलं, प्रेज लॉर्ड, देवाला तुम्ही मदत केलं, देवाच्या लेकरांना तुम्ही सहायता केलं, तर तुम्ही देवाला उसने दिल्यासारखे आहे. कसं आहे? तुम्ही देवाला उसने दिल्यासारखं आहे. आणि देवाला दिलेले उसने कधी प्रभू ठेवत नाही. प्रभू तुम्हाला व्याजासहित तुम्हाला परत देऊन टाकतो. हालेलुया. फक्त देवाला देण्याची कृपा उशीर आहे. हालेलुया. आपल्या दारी देवाचे सेवक लोक येतात आणि आपण त्यांना कधी रिकाम्या हाती पाठवायचं नाही. हालेलुया. तुमच्याकडे 4 आणे असले, 8 आणे असले, 1 रुपया असला, 10 रुपये असला, काही जरी असलं, प्रेज लॉर्ड, आनंदाने जाऊन त्या ठिकाणी देऊन टाका. हालेलुया. देवाला प्रेज लॉर्ड कुरकुर करून देणारा नाही, आनंदाने देणारा देवाला आवडतो. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो, जो आनंदित मनाने देतो, देव त्या व्यक्तीला स्वीकार करीत असतो. हालेलुया. राहाबेने प्रेज लॉर्ड, हालेलुया, त्या हेरांवरती दया केली, त्यांच्यावरती कृपा केली की आज देवाच्या लेकरांवर जे काही मी केलं त्याचा मला चांगला मोबदला मिळेल. जरा वाचा गलती करा, त्याचा 6वा अध्याय 10वा वचन. हालेलुया. गलती 6:10 लवकर बघा. खूप सुंदर वचन आहेत, खूप सुंदर. हालेलुया. तर जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे, विशेषतः विश्वासाने एका घराचे झालेले आपण सर्वांचे आपण मदत करावे. हालेलुया. विश्वासाने आपण जे एका घराचे, ऐका बर का हो, ऐका, वर माया उपाशी निसग माया. बाई लय प्रेम आहे मला तुझ्यावरती, तू खूप चांगली आहे, तू खूप ये, जाय ना मग गुदडीवर झोप, मी गादीवर झोपते. शाबाश.
हालेलुया. हे आज देवाच्या प्रिय लेकरांनो, परमेश्वर खरोखर तिनं या वर पांगी प्रेमवर देव खरोखर कधी खुश होत नाही. हालेलुया. मला प्रेम करायचं असेल मनापासून करायचं. कसं करायचंय? मनापासून. तरी मला नसलं तरी चालेल बाबा, हे तुम्हालाच राहू द्या. हालेलुया. देव मला दे. हालेलुया. जेव्हा या विश्वासाने आपण देवाच्या लेकरांना आपण मदत करतो, देवाच्या प्रिय लेकरांनो, ती मदत आपण देवाला केल्यासारखं आहे. कोणाला मदत केल्यासारखं आहे? देवाला. हालेलुया. आणि तुम्ही जसं खरोखर वागाल तसंच देव तुमच्या बरोबर पण वागणार आहे. लक्षात घ्या बरं का. म्हटलं साहेब काय करू, माझ्या घरामध्ये आहे पोळी आहे पोरासाठी ठेवलेली, पण तुमच्यासाठी काहीच नाही. पुढे जा, त्या बाईकडे आहे तिथं. हालेलुया. प्रभूचा राग आपल्यावरती. हालेलुया. तुम्ही जसं देवाबरोबर वागणार, देव तुमच्या बरोबर तसंच वागणार आहे. बघा वचन. हालेलुया. स्तोत्र संहिता अध्याय 18 आणि 25. हालेलुया. देवाचं वचन बघा. देवाच्या प्रिय लेकरांनो, आज या ठिकाणी आपण काय नाच तमाशा करायला आलो नाही. देवाचं सत्य वचन तुमच्या कानावरती पाळायला आम्ही आलो. हालेलुया. देवाचं कार्य आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. देवाचं सामर्थ्य आपल्याला बघायला आला पाहिजे. बघा, दयावंतांशी तू दयेने वागतोस, सात्विकाशी तू सात्विकतेनेच वागतोस. हालेलुया. मला चांगलं आठवतं, पालघरमध्ये कोंडूचा पोरगा आजारी पडला होता आणि त्या रात्री अचानक बाळासाहेबांना फोन आला, पोरगा आजारी आहे, लवकर या. त्यावेळेस भरपूर पाऊस चालू होता. मोटरसायकल पण त्या ठिकाणी कुठं काय बंद पडेल काहीच गॅरंटी नाही. पण तेवढ्या रात्रीमध्ये ऊन वारा पाऊस न बघता देवाचा दास त्यांच्यासाठी पळत जातो. हालेलुया. आणि तेवढ्या रात्री पळत जाऊन त्या पोरासाठी त्या ठिकाणी त्या रात्री निजून त्याच्यासाठी प्रार्थना केला. आदल्या दिवशी पोरगा पूर्णपणे बरा झाला. हालेलुया. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, हे जे कर्म आपण देवाच्या लेकरांसाठी किंवा देवासाठी आपण करतो, देव पण आपल्याला त्याच्यासाठीच आपल्यासाठी धावत येतो. हालेलुया. आणि आपण संकटामध्ये बसून आपण विचार करतो, देवाच्या प्रिय लेकरांनो, देव माझ्या संकटामध्ये मला का मदत करत नाही? मग ज्या वेळेस तुमचं चांगलं होतं तेव्हा तुम्ही देवाला मदत केलं का? हे प्रश्न तुमच्या मनाला तुम्ही विचारायचा आहे. जैसी करनी वैसी भरनी. हालेलुया. तू जैसा करेगा वैसा ही तेरे को भी मिलेगा. हालेलुया. तू जो बोएगा वही तू काटने वाला है. हालेलुया. तू शेतामध्ये मका पेरला आणि तू खरोखर गुणी घेऊन जातो, मला गहू मिळेल, मला गहू मिळेल. मिळेल का तुला? काय भेटणार आहे तुला? कोंडे छाटूनच घरी घेऊन यावा लागणार. हालेलुया. गहू नाही मिळणार तुला. हालेलुया. म्हणून जे काही तू पेरशील, तू चांगलं केलं तरच तुझ्या पदरी काय येणार आहे? चांगलं येणार आहे. हालेलुया. तू वाईट करत बसलं, तुझ्या मनामध्ये सडकी घाण पडली आणि फक्त तोंडाने दाखवायला हसणे खेळण्यावरती, पण तू मनामध्ये सगळी सडलेली घाण असली, तुझं कधीच कल्याण होणार नाही. प्रभू म्हणतो पहिले ही आतली घाण काढ, स्वतःला शुद्ध करा. जसं मनामध्ये तसं तोंडामध्ये पण आपले शब्द असू द्या. हालेलुया. तेव्हा देव आपल्या जीवनामध्ये काय करेल? खरं त्याचं कार्य करणार आहे. हालेलुया. बघा वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक यू लॉर्ड. स्तोत्र संहिता 62 मध्ये 12. लवकर बघा ब्रदर. हालेलुया. थँक यू लॉर्ड जीसस. हालेलुया. शिवाय हे प्रभू, तुझ्याच ठाई वात्सल्य आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू काय करत असतो? प्रतिफळ देतो. हालेलुया. देव तुला खरोखर जे काही तू चांगलं करशील त्याचा प्रतिफळ तुला मिळणार आहे. अजून एक वचन बघा ब्रदर, मत्तेचा 25:40 मध्ये. 25:40 लवकर बघा. येस. थोड्या मध्ये आता 2-3 वचन वाचून आता आपण बंद करणार आहे, आपण प्रार्थना करणार आहे, आपल्या बाप्तिस्माला पण जायचं आहे. हालेलुया. वेळ खूप अनमोल आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. जग बघा पुढे चाललेलं आहे. आज आपलं मन बघा देवाने तुम्हाला कुठून आणलं, देवाने त्याच्या संविधानामध्ये बसवलं, त्याच्या स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यात. हालेलुया. हे दिवस खूप अनमोल आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. असं समजू नका आपल्या आजूबाजूला कोणीच नाहीये, कोणीच पब्लिक दिसत नाही. जे रिकामी जागा आहे, या सगळ्या जागेमध्ये देवाचे दूत बसलेले आहे. तुम्हाला दिसत नाही, आमचे आध्यात्मिक डोळे बघतात. हालेलुया. आणि देवाच्या सेवक लोकांच्या तोंडातून येणारे वचन ऐकण्यासाठी स्वर्गाचे देवदूत देखील आतुर असतात. देवाचं वचन सांगत आहे. वाचा ब्रदर. येस. तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही माझ्या या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते कोणाला केलेले आहे? मला केलेले आहे. राहाबेने पूर्ण मनाने विश्वास धरला आणि तिने देवाच्या लेकरांना मदत करायला मागं पुढे तिने नाही बघितलं. हालेलुया.
मी जे केलं मी देवाच्या लेकरांना केलं, त्याचा मोबदला माझा देव मला नक्कीच देणार. हालेलुया. आणि देवाने तिला दिलाच. हालेलुया. आता पुढे जरा बघूया, वचन सांगत आहे प्रिय प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राहाबेचं मन स्वार्थी नव्हतं, पण तिने आपले कुटुंबाला तारण करण्यासाठी ती झटत राहिली, म्हणून तिचं मन देवाला आवडलं. हालेलुया. आज आपल्याला वाटतं की आपण एकट्याने चर्चला जावं, प्रार्थना करावं, बाकीचे लोक ऐकतच नाही, राहू द्या त्या ठिकाणी. हे नाही चालत देवाच्या प्रिय लेकरांनो. देवाचं न्याय आपल्या घरापासून चालू. कुठून चालू होतं? घरापासून. तू एकटा येऊन प्रार्थना करत राहिला, तुला वाटतं तू देवाच्या राज्यामध्ये निघून जाशील. नाही, तुझ्या घरामध्ये जेवढे लोक आहेत सगळ्यांचा हिशोब पहिले प्रभू घेईल. का रे बाबा, एकटाच आला? नाही ना प्रभू, गाडीमध्ये जागाच नव्हती, मी कसं तरी बसून एकटाच बसून आलो. आला कशाला बाबा? बाकीच्या लोकांना का सोडलं तू? हालेलुया. सगळ्यांना संघ घेऊन यायचा आहे. यू हॅव टू टेक. हालेलुया. बघा देवाचं वचन काय सांगत आहे. यहोशुआ 2 अध्याय 13 वचन वाचा ब्रदर. हालेलुया. तसेच तुझे आई बाप, भाऊ बहिणी, त्याचे सर्वस्व यांचा आम्ही बचाव करू, तुम्हा सर्वांचे प्राण आम्ही वाचवू, अशी शपथ घ्या. हालेलुया. राहाबेने स्वतःसाठी ती झटली नाही. हालेलुया. नेहमी मनुष्याचं जीवन म्हटलं तर खूप स्वार्थी जीवन असतं. प्रभू मला खायला चांगलं चांगलं जेवण दे, मला चांगले कपडे दे, मला लिपस्टिक दे, मला लाली दे, मला हे दे, मला कानात बाळी दे, सोन्याचा खोकत चेन दे, हे दे. पण कधी आपण एकमेकांसाठी आपण प्रार्थना केली का? हालेलुया. माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, स्वतःसाठी मागण्याच्या ऐवजी आपण इतरांसाठी प्रार्थना करायची. काय करायचं आपण? हालेलुया. आता देवाचा दास आपल्यामध्ये इकडे आहे. तुम्ही जेवढे लोक इकडे बसलेले आहात, तुम्ही दिवस आणि रात्र त्या माणसाला तुम्ही फोन करता, बरोबर आहे का? कधी त्रास झाला, बाळासाहेब कुठे आहे? बाळासाहेब कानाला हात धरतो आणि तुम्हाला तेल घ्या, प्रार्थना करू, प्रेज द लॉर्ड. नाही बरं पडलं तर उपास धरू. काय गरज पडते? हालेलुया. तुमच्या जीवाला सुख मिळावा म्हणून परोपकारी. काय हे जीवन? परोपकारी. जिथं तुम्ही इतरांसाठी उपयोगी पडाल, तेव्हा देव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे. हालेलुया. दिव्याची वात तेव्हा जास्त पेटते जेव्हा ती दुसऱ्या दिव्याला ती पेटायला मदत करत असते. हालेलुया. एकट्या पेटणाऱ्या दिव्याची वात कधीही ती खालीच लहानच राहते, पण जेव्हा ती दुसऱ्याला पेटवायला जाते तेव्हा तिची वात मोठी होते. हालेलुया. तसं आज आपण इतरांसाठी आपण झटलो पाहिजे. हालेलुया. कोणी आजारी असेल, कोणाच्या जीवनामध्ये दुःख असेल, जा गुडघ्यावरती त्यांच्यासाठी उपास नेवा, त्यांच्यासाठी प्रार्थना करून बघा. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये आला होता, येशू प्रभूने स्वतःसाठी कधी प्रार्थना केली? येशू प्रभूने स्वतःसाठी कधी घर बांधलं? येशू प्रभूने स्वतःसाठी काही गोष्टी करून घेतल्या? नाही. त्यांनी आपलं जीवन सर्वांसाठी अर्पण करून. हालेलुया. तसं तुम्ही आणि माझे मी पण आपण काय केलं पाहिजे? आपलं जीवन इतरांसाठी जगलं पाहिजे. हालेलुया. हेच खरी धार्मिकता आहे. हालेलुया. बघा वचन ब्रदर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 1 तिमोथी 5 अध्याय 8 वचन. 1 तिमोथी 5 मध्ये 8. जर कोणी स्वकीयांची, विशेष करून आपल्या स्वतःच्या घरच्या लोकांची तरतूद करत नाही, त्या माणसाने विश्वास नाकारलेला आहे. तो माणूस काय? अहो, पण तो सांगायला पास्टर आहे ना, सांगायला तो लय मोठे विश्वासू आहे, लय मोठमोठ्याने गाणं पण म्हणतो, बायबल वाचतो, सगळं करतो. पण वचन काय सांगत आहे? जो आपल्या स्वतःच्या घरच्या लोकांसाठी तरतूद करत नाही, तो विश्वास ठेवणाऱ्यापेक्षा काय तो वाईट आहे. हालेलुया. मग हे शब्द देवाने तुम्हाला लावलं पाहिजे का? नाही. हालेलुया. राज देवाच्या प्रिय लेकरांनो, तारण फक्त आपलं नाही, आपल्या बरोबर आपल्या संपूर्ण घराण्याचं तारण झालं पाहिजे, याच्यासाठी आपण झटलो पाहिजे. हालेलुया. म्हणून यहोशुआ काय म्हणतो बघा बरं. यहोशुआ 24 अध्याय 15 वचन वाचूया लवकर ब्रदर. हालेलुया. कम ऑन, आइए खत्म कर देंगे 2 वचन पढ़ के हम लोग. हालेलुया. 24 में 15. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असल्यास तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. आमेन. हालेलुया. त्यांची हा. हालेलुया. हालेलुया. देखो मैं और मेरा घराना प्यारे यीशु की सेवा करेंगे. देखो मैं और मेरा घराना
प्यारे यीशु की सेवा करेंगे, उसके खातिर जिएंगे मरेंगे, उसके कदमों में सजदा करेंगे। देखो मैं और मेरा घराना प्यारे यीशु की सेवा करेंगे। देखो मैं और मेरा घराना प्यारे यीशु की सेवा करेंगे। हालेलुया। तुम्हाला माहित आहे, नोहाने 120 वर्ष प्रचार केला, वचन सांगत आहे, त्याने विश्वासाने तारू तयार केलं. काय केलं त्याने? तारू विश्वासाने. पण तुम्ही वचन जर बारकाईने वाचलं, इब्रिकराचा 11 अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये लिहिलेलं आहे, नोहाने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी लिहिलेलं आहे. कोणाच्या तारणासाठी? आपलं कुटुंब. बस आपल्या बरोबर असणारे जेवढे 8 लोक आहेत तेच वाचले जाणार हे नोहाला कळून आलं. म्हणून जो म्हणत आहे त्याने विश्वासाने आपल्या कुटुंबासाठी तारू तयार केलं. कशासाठी? आपल्या कुटुंबासाठी. हालेलुया. म्हणून कुटुंब आराधना सोडू नका. संध्याकाळी जेव्हा 6 वाजले 7 वाजले लेकरांना घ्या, बसा, कुटुंब आराधना करत राहा. हालेलुया. कुटुंब आराधनेमध्ये देवाचा आशीर्वाद आहे. हालेलुया. नवीन ज्या लोकांनी बाप्तिस्मा घेतला तर सगळ्यांना मी सांगत आहे, घरामध्ये मोकळे बसू नका. संध्याकाळची वेळ झाली, झोपायच्या अगोदर आपल्या लेकरांना जवळ बसवा, प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. तोडकी मोडकी कसं का होईना 2 शब्द गीता म्हणायची आणि प्रार्थना करायचा. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये देवाचा आशीर्वाद आपल्यामध्ये. हालेलुया. कारण फक्त आपला नाही होणार, आपल्या बरोबर आपल्या संपूर्ण घराण्याचा होईल. हालेलुया. आता शेवटचा शब्द बघा. आता आपण वचन संपलेलं आपलं. हालेलुया. राहाब्याचा हृदय शुद्ध असल्या कारणाने येशू प्रभू तिच्या पोटी जन्माला आला. कोण जन्माला आला? कोण? येशू प्रभू एका वेश्याच्या पोटी त्या ठिकाणी काय आला? जन्माला आला. माहिती का पास्टर लोक, तुम्हाला माहिती का ही गोष्ट? मला माहित आहे, येशू प्रभूच्या वंशावळीमध्ये राहाबाचं नाव सगळ्यात वरती घेतलं जातं. येशू प्रभूच्या वंशावळीमध्ये फक्त एका स्त्रीचं नाव दिलं गेलेलं आहे आणि ती स्त्री आहे राहाब. हालेलुया. बघा बरं वचन. हालेलुया. मत्तेचा 1 अध्याय त्याचा 5वं वचन. हालेलुया. 1:5. हालेलुया. लवकर बघूया. येस. मत्ते 1 अध्याय 5वं वचन. लवकर बघा. प्रार्थना करू मग आपण. कोणाला? शलमोन. हालेलुया. जे बवाज आपण बघतो खटरातीना प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रुतेच्या पुस्तकामध्ये. हालेलुया. जो बवाज जिने रुते संघ खटरा लग्न केलेलं आहे, बवाजाचा बाप शलमोन आणि शलमोनाची बायको राहाब म्हणून देवाचं वचन सांगितलेलं आहे. हालेलुया. आज या राहाब खटरातीना प्रेज द लॉर्ड, ज्या यरीहो नगरामधून देवाने ज्या कुटुंबाला देवाने वाचवलं, जे आजपर्यंत इस्रायली लोकांमध्ये वास करत होते, त्या राहाबेच्या पोटी प्रभू येशू जन्माला आला. हालेलुया. यस, वाचा ब्रदर. शलमोन आला राहाबे पासून बवाज, रुते पासून ओबेद, ओबेदाला इशाय आणि दाविदाला इशाला दावीद राजा आणि दाविदापासून प्रभू येशू. हालेलुया. आज ही लाईन अशी आली देवाच्या प्रिय लेकरांनो की आपला प्रभू येशू त्या ठिकाणी राहाबेच्या पोटामधून देव आला. हालेलुया. मत्ते याचा 5 अध्याय 8वं वचन जरा बघा लवकर. हालेलुया. ज्यांचे मन शुद्ध आहे ते देवाला पाहतील. कोणाला पाहतील? हालेलुया. आज आपले मन शुद्ध आहे का? राहाब जरी ती वेश्या होती तरी तिचं मन शुद्ध होतं, म्हणून तिने देवाला बघितलं. हालेलुया. बघा वचन. येस. हालेलुया. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला काय करतील? पाहतील. जरा बघूया स्तोत्र संहिता 37:11 शेवटचं वचन. 37:11. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशूला. येस. पण लीन जण पृथ्वीचे वतन पावतील, उदंड शांती सुखाचा ते काय करतील? उपभोग घेतील. हालेलुया. आणि राहाबेने उदंड शांती सुखाचा उपभोग घेतला कारण की तिने खऱ्या देवाला ओळखलं. कोणाला ओळखलं? खऱ्या देवाला. हालेलुया. आज तुम्हाला आणि मला पण संधी आहे. जर आपण येशूला ओळखलं नसेल, येशूला ओळखा. हालेलुया. पाणी आज आपली वाट बघत आहे. जो विश्वास धरतो, जो बाप्तिस्मा घेतो, त्याचा तारण उद्धार होईल आणि जो विश्वास धरत नाही तो दंडास पात्र ठरेल. हालेलुया. त्यासाठी आपलं जीवन येशूला देऊन टाका आणि आपलं जीवन पवित्र करून घ्या, कारण की आपला देव पवित्र आहे. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. हालेलुया.
Praise the Lord. Thank you, brother. Hallelujah. शेवटची प्रार्थना. Thank you, Jesus.